भंडारा जिले में प्रहार संगठन ने जिलाधिकारी कार्यालय पर जोरदार मोर्चा निकाला। संगठन ने भंडारा के साप्ताहिक बैल बाजार को तुरंत शुरू करने और पुलिस व बजरंग दल कार्यकर्ताओं द्वारा की जा रही कथित अवैध वसूली पर रोक लगाने की मांग की है। पिछले कई महीनों से बैल बाजार बंद है, जिससे किसान और पशु व्यापारी भारी नुकसान झेल रहे हैं। किसान अपने निकम्मे पशु बेचकर दुधारू पशु खरीदने का काम करते थे, लेकिन पुलिस और बजरंग दल कार्यकर्ताओं द्वारा गाड़ियां रोके जाने और डराने धमकाने से व्यापारी बाजार में आने से कतराने लगे हैं। व्यापारियों के हड़ताल पर जाने से किसानों को अपने जानवर वापस ले जाने की नौबत आ रही है। संगठन का कहना है कि ये अवैध वसूली तुरंत बंद होनी चाहिए, बैल बाजार दोबारा शुरू किया जाए और किसानों व्यापारियों को राहत दी जाए। इसके साथ ही आंदोलन के दौरान किसानों के धान बोनस और कर्ज माफी की भी मांग उठी। संगठन ने आरोप लगाया कि सरकार ने सभी को बोनस देने का वादा किया था, लेकिन अब केवल आधारभूत धान केंद्र पर धान बेचने वालों को ही बोनस दिया जा रहा है, जो कि गलत है। अब देखते हैं कि इस आंदोलन के बाद सरकार कितना जागती है। आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 1.5 ते 2 महिन्यापासून आमचे जे शेतकरी बांधव आहेत, ते शेतकरी बांधव ज्या भंडाराचा बैल बाजार प्रसिद्ध बैल बाजार आहे त्या ठिकाणी निकामी जनावर घेऊन यायचे आणि ते निकामी जनावर विकून एक दुधाळ जनावर घरी घेऊन जायचे आणि आपला व्यवसाय उपजीविका त्या ठिकाणी ते चालवत असे। मधल्या 1-1.5 महिन्यापासून झालं असं की पोलीस कर्मचारी आणि काही कार्यकर्ते जे बजरंग दलाचे नेहमी नाव सांगून गाड्या रोखण्याचं काम करतात आणि त्याच्यामुळे काय झालं की शेतकरी बैल बाजारात आपले निकामी जनावर घेऊन येतो, पण ते खरेदी करणारे व्यापारीच त्या ठिकाणी खरेदी करायला तयार नाही। त्यांनी त्या ठिकाणी संप पुकारलेला आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याचे जी काही जनावरं आहेत ती जनावरं तिथं कोणी विकत घ्यायला तयार नाही। त्याला आल्यापावली ते परत न्यावं लागतात आणि ते त्याच्यामुळे त्या गाडी भाडा वगैरे हा त्या सर्व त्या शेतकऱ्यावर बसतो, त्याचा भुर्दंड बसतो। त्याचप्रमाणे आमची आजची ही मागणी आहे की त्या बैल बाजारावरच्या ज्या काही ह्या गाड्या रोखण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकाराला थांबवून त्याच्यावर एक उपाययोजना करावी, त्याला सातत्याने तो बाजार सुरू करावा, शेतकऱ्याच्या त्या संकटातून शेतकऱ्याला मोकळं करावं। त्यासोबतच जे काही व्यापारी आहेत त्यांना सुद्धा त्यासाठी संप उठवले पाहिजे आणि त्यांनी खरेदी विक्री सुरू केली पाहिजे, अशी काही उपाययोजना त्या ठिकाणी प्रशासनाकडून झाली पाहिजे। दुसरा विषय असा की शेतकऱ्याचा जो काही धानाच्या बोनसचा विषय आहे, मुख्यमंत्री साहेबांनी नागपूर अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की आम्ही सरसकट धानाला बोनस देणार आहोत, परंतु आता धानाला बोनस देताना मात्र काही ज्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान दिले असेल त्यांनाच बोनस देत आहेत। हे दुटप्पी जी भावना आहे, दुटप्पी जी भूमिका आहे सरकारची, ही चुकीची आहे। आमचं असं म्हणणं आहे की ज्यांच्या धानाचे उत्पन्न आहे, उत्पादन धानाचं आहे, सातबाऱ्यावर ज्यांची नोंद आहे त्या सर्वांना त्यांना बोनस दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे जे शेतकऱ्याची कर्जमाफी आहे त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर उपाययोजना करून लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय झाला पाहिजे। ज्या ठिकाणी बैल बाजार भरत आहे त्या ठिकाणी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या साधन सुविधा नाही, त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे। अशा विविध 7-8 मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयावर जनावर घेऊन चाललो आहे आणि ते इतक्यासाठी की बाबा तुम्ही जर आमचा बाजार बंद करून ठेवला असेल तर या निकामी जनावरांचं जी काही चारा पाण्याची सोय आहे ते आम्ही करू शकत नाही, म्हणून ते आपणच करावं आणि आमचे जनावर तुम्हीच ठेवून द्यावं। ह्या सगळ्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयावर आज आम्ही या ठिकाणी धडक देत आहोत। कारण न्यूज़ के लिए भंडारा से मुकेश कुमार की रिपोर्ट।